हे आहे षटतिला एकादशीबद्दलचं एक संक्षिप्त विश्लेषण. षटतिला एकादशी हे भगवान विष्णूंना समर्पित एक खूप महत्त्वाचं व्रत आहे. हे माघ महिन्यात पाळलं जातं आणि यात सगळ्यात जास्त महत्त्व आहे ते म्हणजे तीळ आणि अन्नदान. चला तर, यातले 3 महत्त्वाचे मुद्दे समजून घेऊया. पहिला मुद्दा आहे या व्रतामागची कथा, जी आपल्याला भक्ती आणि दानाचं महत्त्व शिकवते. एका ब्राह्मणीची गोष्ट आहे, जी विष्णूंची खूप मोठी भक्त होती, पण तिनं कधीच अन्नदान केलं नाही. जेव्हा स्वतः भगवान विष्णूंनी भिक्षा मागितली, तेव्हा तिनं त्यांना चक्क मातीचा गोळा दिला. याचा परिणाम तिला वैकुंठात म्हणजे विष्णूंच्या निवासस्थानात एक रिकामी झोपडी मिळाली. यावरून हेच स्पष्ट होतं की नुसती भक्ती पुरेशी नाही, दानधर्मही तितकाच महत्त्वाचा आहे. आता दुसरा मुद्दा, या व्रताचे मुख्य विधी काय आहेत? तर या दिवशी 16 उपचारांनी भगवान विष्णूंची पूजा होते. त्यांना खास उडीद आणि तिळाची खिचडी अर्पण केली जाते. आणि रात्री ओम नमो भगवते वासुदेवाय स्वाहा या मंत्राचा 108 वेळा जप करत तिळाने हवन केलं जातं. आणि तिसरा मुद्दा, जो या एकादशीचं नावच स्पष्ट करतो, षटतिला, म्हणजे तिळाचा 6 प्रकारे वापर. हे 6 प्रकार आहेत: तिळाच्या पाण्याने स्नान, तिळाचा लेप, तिळाचा टिळा, तिळमिश्रित पाणी पिणं, तिळाचं जेवण आणि तिळाने हवन. आणि असं म्हणतात की तुम्ही जेवढ्या प्रकारे तिळाचं दान कराल, तेवढे 1000 वर्ष तुम्हाला स्वर्गात स्थान मिळेल. थोडक्यात काय, तर हे व्रत भक्तीसोबत दानाचं महत्त्व अधोरेखित करतं आणि विशेषतः तिळाच्या दानाने कळत नकळत झालेल्या पापांपासून मुक्ती आणि घरात समृद्धी येते.